हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहिली. एक्झाम्पल्स एक 3-4 एक्झाम्पल्स आपण त्या लेक्चरमध्ये घेतलेत. एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल्स आपण सगळे घेऊ शकत नाही, थोडेसे लिमिटेशन्स आहेत आपल्याला. सिमिलर टाईपचे मी एक्झाम्पल घेईन, जे सिमिलर टाईपचे एक्झाम्पल्स उरलेली आहेत ते तुम्ही सॉल्व करून बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण तोच पॉईंट बघतोय, ट्रान्सपोज आणि त्याच्यावरचीच एक्झाम्पल्स बघतोय. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ a is equal to 2 minus 1 3 minus 2 4 1, b is equal to 0 3 minus 4 2 minus 1 1, then verify AB transpose is equal to B transpose A transpose. एक्झाम्पल बघा काय आहे आपला. इफ A is equal to matrices 2 minus 1 3 minus 2 4 1 and B is equal to 0 3 minus 4 2 minus 1 1, then verify AB transpose is equal to B transpose A transpose. आता याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये जर 4.7 तुम्ही बघितलं, याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे, BA ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज B ट्रान्सपोज. हे एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलं तर सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता. प्रॅक्टिस करा, सॉल्व करा ते एक्झाम्पल. A आणि B मॅट्रिसेस माहिती आहे आपल्याला. परत A आणि B मॅट्रिसेस लिहून घेत नाही, कारण बोर्ड आपल्याला पुरला पाहिजे ते काढण्यासाठी. आपण पहिल्यांदा AB काढूया, कारण आपल्याला LHS साठी LHS आणि RHS आपल्याला सॉल्व केली पाहिजे. LHS साठी पहिल्यांदा ब्रॅकेट AB माहित पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण आधी AB काढून घेऊया. AB इज इक्वल टू, व्हॉट इज A मॅट्रिक्स, 2 minus 1 3 minus 2 4 1, and what is B matrix, 0 3 minus 4 2 minus 1 1. AB matrix लिहिला, then AB is equal to मल्टिप्लिकेशन करूया. हा मॅट्रिक्स आहे 3/2 ऑर्डरचा, हा मॅट्रिक्स आहे 2/3 ऑर्डरचा. त्यामुळे येणारा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा असेल, 3/3 ऑर्डरचा असेल. 3/3 ऑर्डरचा म्हणजे 9 एलिमेंट्स असतील त्याच्यामध्ये. फर्स्ट एलिमेंट म्हणजे A11 असेल, म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन 2 into 0 0 आणि -1 into 2 -2. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम A12 is 2 into 3 6 -1 into -1 plus 1, so here is plus 1. Now this element is A13, so first row third column 2 into -4 -8 and -1 into 1, that is -1. Then A21 म्हणजे second row first column 3 into 0 0 आणि -2 into 2 -4. Then second row second column 3 into 3 9 and -2 into -1 plus 2. Then second row third column 3 into -4 -12 and -2 into 1, that is -2. Now A31 म्हणजे काय येणार आपला थर्ड रो फर्स्ट कॉलम 4 into 0 0 आणि 1 into 2 plus 2. Then third row second column 4 into 3 12 plus 1 into -1 -1. Then 4 into -4 -16 and 1 into 1 plus 1. ही तुम्हाला थोडी आता प्रॅक्टिस झाली असेल हाऊ टू मल्टिप्लाय. तुम्हाला हे ज्या आधी पण सांगितले मी, मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. सो हिअर वी गेट AB. व्हॉट इज AB? AB is equal to -2 7 -9 -4 11 -14 2 11 and -15. ही व्हॅल्यू आली AB ची. आपल्याला काढायचं काय आहे बघा, आपल्याला AB ट्रान्सपोज काढायचं आहे. सो इन LHS AB transpose is equal to, what is the value of AB? AB ची व्हॅल्यू लिहूया -2
करायचं आता ट्रान्सपोज. ट्रान्सपोज घेऊया. ट्रान्सपोज घेणार म्हणजे काय, रो आहे ती कॉलमला इंटरचेंज करायची. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला, सो -2 7 -9. नाउ सेकंड रो सेकंड कॉलमला, सो -4 11 -14. and third row third column ला, so 2 11 -15. ही आली आपली LHS. LHS इथं साइडला लिहून घेऊया. LHS काय आली ती आपली LHS बघा काय आली आहे, -2 -4 2 7 11 11 -9 -14 and -15. ही आपली LHS आली आहे. हे आपण सॉल्व केलेलं आहे. याच्यावरून आपण LHS काढली. आता RHS काढूया. RHS साठी पहिल्यांदा आपल्याला A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज काढला पाहिजे. आधी A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज काढून घेऊया. A ट्रान्सपोज म्हणजे याचा ट्रान्सपोज येईल बरोबर. याचे रो आहेत ते कॉलमला इंटरचेंज करूया. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला येईल 2 -1, सेकंड रो सेकंड कॉलमला येईल 3 -2, थर्ड रो थर्ड कॉलमला येईल 4 1. अँड बी ट्रान्सपोज मध्ये रो आहे ते कॉलमला इंटरचेंज करूया. सो फर्स्ट रो आहे ती फर्स्ट कॉलमला 0 3 -4, सेकंड रो आहे ती सेकंड कॉलमला 2 -1 1. A ट्रान्सपोज आणि B ट्रान्सपोज काढून झाला. आता RHS. व्हॉट इज RHS? B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज. सो B ट्रान्सपोज ची व्हॅल्यू लिहून घेऊया. B ट्रान्सपोज काय आपला 0 2 3 -1 -4 1. आणि A ट्रान्सपोज ची व्हॅल्यू काढून घेऊया. A ट्रान्सपोज 2 3 4 -1 -2 1. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा B ट्रान्सपोजच्या जागी B ट्रान्सपोज लिहून घेतला. A ट्रान्सपोजच्या जागी A ट्रान्सपोज लिहून घेतला. आता RHS CL मल्टिप्लिकेशन करायचंय आपल्याला. हा मॅट्रिक्स आहे तो 3/2 ऑर्डरचा आहे. हा मॅट्रिक्स आहे तो 2/3 ऑर्डरचा आहे. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळणारा मॅट्रिक्स आहे तो 3/3 ऑर्डरचा, म्हणजे 9 एलिमेंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये. सो आवर फर्स्ट एलिमेंट इज A11. A11 म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन. 0 × 2 0 and 2 × -1 that is -2. Now first row second column 0 × 3 0 and 2 × -2 that is -4. Now first row third column 0 × 4 0 and 2 × 1 that is +2. This is our first row. आता सेकंड रो साठी सेकंडनी मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला. 3 × 2 6 and -1 × -1 +1. Then 3 × 3 9 and -1 × -2 +2. Then 3 × 4 12 -1 × 1 that is -1. ओके. आता थर्ड रो काढायची. थर्ड रो साठी थर्ड रोनी या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करूया. -4 × 2 that is -8 and 1 × -1 that is -1. Now -4 × 3 -12 and 1 × -2 that is -2. And last is -4 × 4 -16 and 1 × 1 that is +1. So this value is -2, this value is -4, this is 2, then 7 9 + 2 11, this is 11 -8 -1 -9 -12 -2 -14 -16 + 1 is -15. This is our RHS. ही आलेली LHS बघा
आणि ही RHS बघा. दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, फर्स्ट रो सेम आहे, सेकंड रो सेम आहे, थर्ड रो सेम आहे. सो LHS आणि RHS दोन्ही व्हॅल्यू कशा आल्या, सेम आल्या. सो हिअर LHS इज इक्वल टू RHS. दॅट इज AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज A ट्रान्सपोज. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. बघा यातलाच दुसरा पॉईंट आहे, तो दुसरा पॉईंट तुम्ही आता इझिली सॉल्व्ह करू शकताय एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिल्यानंतर. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, next example, if A is equal to cos alpha sin alpha minus sin alpha cos alpha, then show that A transpose into A is equal to I. If A is equal to matrix, then show that A transpose into A is equal to I. आता या टॉपिकमधली काही ट्रिग्नोमेट्रीची एक्झाम्पल्स आहेत अशी की ती आपण घेतलेली नाही आहेत, कारण ते तुम्हाला याच्यात जो नेक्स्ट टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन, म्हणजे जस्ट नॉट नेक्स्ट टॉपिक, ट्रिग्नोमेट्री जो टॉपिक आहे त्याच्यावरची एक्झाम्पल जी आहेत ती तो टॉपिक आल्याशिवाय येणार नाहीत. त्यामुळं ती एक्झाम्पल्स आपण घेतलेली नाहीत. ट्रिग्नोमेट्री टॉपिक झाल्यानंतर आपण ती एक्झाम्पल सॉल्व्ह करू. हे एक्झाम्पल इझी आहे, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. सो इफ A is equal to cos alpha sin alpha minus sin alpha cos alpha, we have to show that A transpose into A is equal to I. पहिल्यांदा A ट्रान्सपोज काढून घेऊया, कारण आपल्याला इथं LHS मध्ये A ट्रान्सपोज पाहिजे. A ट्रान्सपोज कसा घेणार, A ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज याची रोचे एलिमेंट कॉलमला येतील, म्हणजे cos alpha आणि sin alpha मायनस साइन अल्फा, सेकंड रो आहे ते सेकंड कॉलमला मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. ही व्हॅल्यू आली आपली A ट्रान्सपोजची. नाउ LHS, व्हॉट इज LHS? A ट्रान्सपोज इनटू A इज इक्वल टू A ट्रान्सपोज लिहून घेऊया, कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, साइन अल्फा कॉस अल्फा. आणि व्हॉट इज A cos alpha sin alpha minus sin alpha cos alpha. So मल्टिप्लिकेशन करूया. दोन मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. हा 2/2 चा आहे, हा पण मॅट्रिक्स 2/2 चा आहे. सो वी विल गेट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं cos आणि cos चं मल्टिप्लिकेशन cos स्क्वेअर अल्फा मायनस साइन अल्फा, सो प्लस साइन स्क्वेअर अल्फा. ओके, देन फर्स्ट रो नी आता सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करूया, cos अल्फा sin अल्फा. सो इथं cos अल्फा आणि साइन अल्फा ॲज इट इज राईट, मल्टिप्लिकेशन होणार नाही त्याचं, ते तसंच ठेवूया. आणि मायनस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा, मायनस साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. ही झाली आपली फर्स्ट रो. आता सेकंड रोनी सेकंड कॉलमला फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केलं, साइन इंटू कॉस, साइन अल्फा इंटू कॉस अल्फा and cos alpha into minus sin alpha. So there is minus here, minus cos alpha into sin. Now second row, second column, sin into sin, sin square alpha, cos into cos, cos square alpha. So what we will get? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ही आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्री मधली. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, इट्स व्हॅल्यू इज 1. सो इट्स व्हॅल्यू इज 1. हियर sin cos both get subtracted, so
its value is 0. Similarly sin cos and its subtraction also 0, and sin square alpha plus cos square alpha, it is also identity, so its value is 1. So 1 0 0 1, this is what? It is an identity matrix which is equal to I. So A transpose into A is equal to I. I is the RHS. So here LHS is equal to RHS. Very simple example. Now next example. If A is equal to 5 4 minus 2 3 and B is equal to minus 1 3 4 minus 1, then find C transpose such that 3A minus 2B plus C is equal to I, where I is a unit matrix of order 2. Where I is unit matrix of order 2. We have to find C transpose. This is the last example of this chapter, that is determinant of matrices. AB. We know the value of AB and we know the equation. What is the equation? Here 3A minus 2B plus C is equal to I. आपल्याला काढायचं आहे C ट्रान्सपोज. त्यासाठी आपण पहिल्यांदा C काढून घेऊया. ना हे इक्वेशन आहे ते C मध्ये कन्वर्ट करून घेऊया. Therefore C is equal to, what is C is equal to? I minus 3A plus 2B. या दोन टर्म आहेत ते आपण RHS ला घेतले. Now C is equal to, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. I हा मॅट्रिक्स काय? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ऑर्डर 2 चा, म्हणजे याची व्हॅल्यूज काय? 1 0 0 1 minus 3. A matrix, what is A matrix? Here is A, 5 4 minus 2 3, then plus 2 into, what is B matrix? B matrix is minus 1 3 4 minus 1. This is matrix B. So C is equal to, हा मॅट्रिक्स आहे असं ठेवूया. 1 0 0 1 मायनस 3 नी मल्टिप्लाय करूया मॅट्रिक्सला. 3 into 5 15, 3 into 4 12, 3 into minus 2 that is minus 6 and 3 into 3 9. इथे तुम्ही minus 3 नी पण मल्टिप्लाय करू शकता. minus 3 नी जर मल्टिप्लाय केलं तर इथे साइन प्लस येईल. आपण फक्त कशाने मल्टिप्लाय केले? 3. देन प्लस 2 नी मल्टिप्लाय करूया. 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर minus 2 6 8 and minus 2. then C is equal to, सबट्रॅक्शन करून घेऊया या दोन्हीची. पहिल्यांदा वजाबाकी करून घेऊया, सबट्रॅक्शन करून घेऊया. 1 minus 15 that is minus 14, 0 minus 12 that is minus 12, 0 minus minus plus होईल that is 6 and 1 minus 9 that is minus 8. या दोन्हीची आधी काय घेतली? सबट्रॅक्शन करून घेतली and plus minus 2 6 8 minus 2 ही व्हॅल्यू आहे तशी ठेवूया. नाउ दोन्हीची काय करूया? ॲडिशन. So here C is equal to minus 14 and minus 2 that is minus 16, minus 12 plus 6 here is minus 6, then 6 plus 8 is 14 and minus 8 and minus 2 which is minus 10. Here minus 16, minus 6, 14 and minus 10. This is the value of a C. पण आपल्याला C काढायचं नाहीये, आपल्याला C ट्रान्सपोज काढायचं आहे. So C transpose is equal to, changes its row by column. So first row आहे ती first column ला लिहायची. So minus 16 minus 6 first row आहे ती first column ला लिहिली.
सेकंड रो आहे ते सेकंड कॉलमला. सो 14 अँड -10. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए सी ट्रान्सपोज. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा काय केलं, सी मध्ये इक्वेशन कन्वर्ट करून घेतलं, त्यानंतर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन जे काय ऑपरेशन्स आहेत ते करून सी ची व्हॅल्यू काढली आणि सी ची व्हॅल्यू काढल्यानंतर रोचे एलिमेंट्स कॉलमला ट्रान्सफर करून सी ट्रान्सपोज काढलं. हे आपलं लास्ट एक्झाम्पल आहे या चॅप्टरचं. अशा प्रकारे आपला डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हा जो पहिला टॉपिक आहे 11th मधला डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस इथं संपलाय. या टॉपिकमधली जे काही उरलेले क्वेश्चन्स असतील, उरलेली एक्झाम्पल्स असतील ती तुम्ही सॉल्व करा, प्रॅक्टिस करा. आणि टॉपिक अतिशय सोपं आहे. डिटर्मिनंट मॅट्रायसेस फुल मार्क्स मिळणारा टॉपिक आहे, सोपा टॉपिक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट ऑफ दिस डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. याच्यामधले सगळे कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत, सगळ्या तुम्हाला घेतलेल्या आहेत. तर याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.